Good morning, friends. Today we are going to see the remaining part of the unit number 2.5, a play. At the last period, we have seen in the play there are some characters, first guard, second guard, and the disciple. First guard and the second guard is discussing with each other, and meanwhile, the disciple came there, and second guard asked him about his identity. First guard asked him about his identity, and then disciple gives him identity, and he wishes to live in the kingdom to see the King Chopper of Andher Nagri, and she wanted to show to the respect to the King Chopper. That much part we have seen at the last period. गेल्या तासाला आपण असं पाहिलं की नाटकामध्ये जे पहिलं दृश्य होतं त्याच्यामध्ये राजाचा दरबार आहे. राजाच्या आगमनाची वाट पाहिली जात आहे. दोन पारेकरी, दोन शिपाई तिथं आहेत, ते एकमेकाशी बोलतायत. पहिला गार्ड म्हणतो की सावध व्हायला पाहिजे, राजा आता येतच आहे. त्यावेळेला दुसरा गार्ड त्याला म्हणतो, कुणाला सावध व्हायचं आहे? आता जीवन म्हणजे एक निवांत झोप असल्यासारखं वाटतंय, मी अतिशय निवांत आहे असं तो म्हणतो. त्यावेळेला पहिला गार्ड सुद्धा त्याच्या सुरात सूर मिसळून म्हणतो की मी सुद्धा अतिशय कंटाळलोय. मला आश्चर्य वाटेल की आज एखादी गोष्ट, मजेशीर गोष्ट जर आज दरबारात घडली तर काय मला आश्चर्य वाटेल असं तो म्हणतोय. आणि त्यामुळं काहीतरी उत्साही वातावरण दरबारात निर्माण होईल असं मला वाटतंय. अशी त्यांची चर्चा सुरू असतानाच तिथं एक डिसायपल, एक शिष्य प्रवेश करतो, येतो. तिथं त्याला पहिला गार्ड थांबवतो आणि त्याला त्याची ओळख विचारतो. आणि तो त्याला सांगतो की मी इथं एक विजिटर आहे. मी घनघोर फॉरेस्ट, की जे घनघोर फॉरेस्ट, घनघोर जंगल या राज्याच्या पूर्वेला आहे, तिथील एका सुज्ञ साधूचा, विद्वान साधूचा मी शिष्य आहे. मी या असणाऱ्या राज्याबद्दल आणि राजाबद्दल अनेक इंटरेस्टिंग, अनेक मजेशीर गोष्टी ऐकलेल्या आहेत आणि त्यामुळं मी इथं आलेलो आहे. आणि मला इथं तुमच्या राजाला भेटण्याची इच्छा आहे आणि त्याच्याविषयी आपला आदर व्यक्त करण्याची इच्छा आहे. असा भाग आपण पाठीमागच्या तासाला आपण पाहिलेला होता. नाऊ वी विल सी द नेक्स्ट पार्ट ऑफ द प्ले. आता आपल्याला दुसऱ्या असणाऱ्या जो पुढचा भाग आहे, नेक्स्ट पार्ट जो आहे तो पाहायचा आहे. सेकंड गार्ड सेड, यू मे स्टँड देअर पॉइंटिंग आउट विथ दोज पीपल हु आर इन क्यू. तू इथं थांबू शकतोस, जी लोक ओळीमध्ये तिथं रांगेमध्ये उभा राहिलेली आहेत त्यांच्याकडं खुणावत तो त्याला म्हणतो की तू इथं थांबू शकतोस. लाऊड व्हॉइस फ्रॉम बॅकस्टेज. बॅकस्टेज कडून मोठा आवाज येतो. हिअर यू पीपल, हिअर कम्स द मोस्ट नोबल, मोस्ट रेवर्ड, मोस्ट ग्रेसियस, मोस्ट लर्नेड किंग चोपट विथ वास्ट किंगडम. मेक वे फॉर द किंग, बो टू द रॉयल मोनार्च. तिथं अशी घोषणा दिली जाते. इथं राजे, अतिशय आदरित असणारे, अतिशय दयाळू, अतिशय विद्वान चौपट राजे, की ज्यांचं अतिशय मोठं राज्य आहे, ते येत आहेत. त्यांच्यासाठी मार्ग मोकळा करा आणि या असणाऱ्या राजांसाठी तुम्ही नमस्कार करा. किंग चौपट अराइव्स to the fanfare of the beagle drums, takes his place on the throne.
राजा चौपट विगलच्या आणि ड्रमच्या डामडौलामध्ये तिथं आगमन त्यांचं होतं आणि आपल्या सिंहासनावर जाऊन ते बसतात. देन किंग सेड लेट द कोर्ट बिगिन. ते म्हणतात चला आपण दरबाराला सुरुवात करूया. फोर्थ गार्ड मॅसेंजर, तिथं चौथा पहारेकरी मॅसेंजर येतो आणि तो म्हणतो द फर्स्ट कंप्लेंटंट, पहिला तक्रारदार, थीप चोर, रसेस फॉरवर्ड अँड वेल्स लाऊडली. तो चोर घाईगडबडीनं पुढं जातो आणि जोरजोरानं ओरडू लागतो, रडू लागतो. जस्टिस ओ मोस्ट ग्रेट किंग, आय बेग फॉर जस्टिस. तो म्हणतोय न्याय पाहिजे हे महान राजा, मी न्यायाची भीक मागतो. द किंग सेड व्हॉट इज युअर कंप्लेंट. राजा म्हणतो तुझी काय बरं तक्रार आहे. देन थीप सेड इन दिस ग्रेट लँड ऑफ अंधेरनगरी माय फ्रेंड अँड आय हॅव बीन ट्रूली हार्ड वर्किंग ऑनेस्ट थीव्स. तो म्हणतो या अंधेरनगरीच्या महान अशा भूमीमध्ये माझा मित्र आणि मी अतिशय प्रामाणिकपणे चोरीचं काम करत आहोत. ऑल दिस इयर्स वी हॅव बीन ट्रू टू आवर प्रोफेशन. ही सर्व वर्षभर आम्ही आमच्या असणाऱ्या व्यवसायाशी प्रामाणिक आहोत. अँड व्हॉट इज आवर रिवॉर्ड. आणि आम्हाला बक्षीस काय मिळालं. द लास्ट नाईट विथ ग्रेट एफर्ट्स वी मेड अ होल इन द वॉल ऑफ मर्चंट्स हाऊस. गेल्या रात्री आम्ही भरपूर प्रयत्नानं व्यापाराच्या घराच्या दाराला एक मोठं छिद्र पाडलं. वेन ऑल हिज फॅमिली वेअर अवे. जेव्हा त्यांची फॅमिली, त्यांचं कुटुंब बाहेर गेलेलं होतं, दूर गेलेलं होतं. माय फ्रेंड पियर्ड थ्रू दॅट द होल इन टू द हाऊस. माझ्या मित्रानं त्या छिद्रामधून आतमध्ये वाकून पाहिलं. वेन सडनली द वॉल कोलॅप्स्ड. आणि अचानक ती भिंत कोसळली. वेल्स लाऊडर, मोठ्यानं रडतो, विव्हळतो. अँड माय फ्रेंड वॉज इन्स्टंटली किल्ड. आणि माझा मित्र लगेचच मरण पावला. आय हॅव लॉस्ट माय ओनली फ्रेंड. मी माझा एकुलता एक मित्र गमावला. अँड पार्टनर, आणि माझा भागीदार. ओ किंग, इट्स द मर्चंट्स फॉल्स लिव्हिंग इन अ हाऊस विथ सच अ वीक वॉल्स. हे राजा, ही त्या व्यापाराची चूक आहे की जो अशा इतक्या कमकुवत असणाऱ्या घरामध्ये राहत आहे. त्या व्यापाराची ही चूक आहे असं तो राजाला म्हणतो. आता राजा त्याला काय म्हणतोय बघा. पे द मर्चंट ॲट वन्स. राजाला घेऊन या, त्या असणाऱ्या व्यापाऱ्याला घेऊन या. अ लाईफ फॉर लाईफ. जीवनाच्या बदल्यात जीवन दिलं पाहिजे. द मर्चंट मस्ट बी हँग. त्या व्यापाऱ्याला फाशी दिलीच पाहिजे. द थर्ड गार्ड लिव्स अँड रिटर्न्स विथ द मर्चंट हू बोज बिफोर द किंग. तिसरा गार्ड जातो आणि त्या व्यापाऱ्याला घेऊन परत येतो आणि राजांच्या पुढे येऊन नमस्कार करतो. देन मर्चंट सेड. त्यानंतर राजा म्हणतो मर्सी, दया करा म्हणतो. ओ नोबल किंग, हे महान राजा, आय हॅड नो इंटेन्शन ऑफ किलिंग दिस स्किल्ड प्रोफेशनल्स. मला या कौशल्यनिष्ठ असणाऱ्या व्यावसायिकांना मारण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. इट इज नॉट माय फॉल्ट द वॉल ऑफ माय हाऊस कोलॅप्स. माझ्या घराची भिंत पडली, यात माझी काही चूक नाही. माय हाऊस हॅज बीन रिसेंटली बिल्ड. माझं घर जे आहे ते अलीकडेच बांधलं गेलेलं आहे. इट इज द फॉल्ट ऑफ द ब्रिकलेयर हू केअरलेसली बिल्ट सच अ वीक वॉल. ही चूक त्या गावंड्याची आहे ज्याने अतिशय निष्काळजीपणानं अतिशय कमकुवत अशी भिंत बांधलेली आहे, त्याची आहे. हे सगळं ऐकल्यावर राजा काय म्हणतोय पहा. ब्रिंग द केअरलेस ब्रिकलेयर इमिडिएटली.
त्या निष्काळजी गवंड्याला ताबडतोब घेऊन या. ही मस्ट हँग फॉर हिज फॉल्ट. त्याला त्याच्या चुकीसाठी फासावर दिलंच पाहिजे. देन सेकंड गार्ड लिव्स अँड रिटर्न विथ ब्रिकलेअर. त्यानंतर दुसरा गार्ड जातो आणि त्या गवंड्याला घेऊन परत येतो. देन ब्रिकलेअर सेड, ओ मोस्ट काइंड लॉर्ड अँड किंग. हे महान असणाऱ्या माझ्या राजा, निलिंग टू द किंग, गुडघ्यावरती राजासमोर बसतो. हॅव मर्सी म्हणतो, माझ्यावरती दया दाखवा. आय बेग यू, मी तुमच्याकडं दया भीक मागतो. डोंट सेंड मी टू द गॅलोज. मला सुळावरती चढवू नका, मला फासावरती देऊ नका. आय ॲग्री दॅट आय बिल्ड द वॉल विच कोलॅप्स्ड. मला हे मान्य आहे की मी बांधलेली भिंत कोसळली. किल्ड अ मॅन, आणि त्याच्यात एक माणूस सुद्धा मरण पावला. बट इट वॉज नॉट ड्यू टू माय केअरलेसनेस. परंतु तो म्हणतो हे माझ्या निष्काळजीपणानं नाही झालेलं. द मॉर्टर विच आय यूज टू ले द ब्रिक्स वॉज व्हेरी पुअर क्वालिटी. जो मॉर्टर आहे, जो चुनावाला आहे, ज्याच्याकडं मी माझ्या विटा घालायचो, विटा तयार करायचो, तर त्या अतिशय हलक्या प्रतीचा विटा होत्या. देअर वॉज टू मच वॉटर मिक्स्ड इन इट. त्याच्यामध्ये भरपूर असं पाणी मिक्स केलं गेलं. अँड इट इज एंटायरली द मॉर्टर मेकर्स फॉल्ट. आणि हे सगळं त्या चुनावाल्याच्या, सिमेंटवाल्याचा दोष आहे. संपूर्ण दोष हा त्या चुनेवाल्याचा आणि त्या असणाऱ्या सिमेंटवाल्याचा दोष आहे. देन द किंग सेड, समन द मॉर्टर मेकर ॲट वन्स. नंतर राजा म्हणतो मॉर्टर मेकरला बोलावणं जाणार. ही मस्ट पे विथ हिज लाईफ फॉर हिज थॉटलेसनेस. त्याच्या अविचाराबद्दल त्यानं त्याची भरपाई केलीच पाहिजे. देन फर्स्ट गार्ड एक्झिस्ट. त्यानंतर पहिला गार्ड तिथून जातो. अँड रिटर्न्स विथ मॉर्टर मेकर हू रशेस अँड थ्रोज हिमसेल्फ बिफोर द किंग. आणि मॉर्टर मेकरला घेऊन येतो आणि मॉर्टर मेकर तिथं त्याच्या राजाच्या पुढे येतो. आणि मॉर्टर मेकर देन सेड, वेलिंग लाऊडली, मोठ्यानं रडत, बिवळत, ओरडत, फॉरगिव्ह मी ओ मर्सिफुल किंग. माझ्यावरती दया करा हे दयावान दयाळू असणाऱ्या राजा. प्लीज डू नॉट हँग मी टू द डेथ. कृपया मला फासावरती लटकवू नका. आय हॅव अ वाईफ, 2 यंग चिल्ड्रन. मला एक बायको आहे आणि 2 लहान मुलं आहेत. हू विल लुक आफ्टर देम. त्यांची काळजी कोण घेणार. देन किंग सेड, युअर केअरलेसनेस हॅज कॉस्ट अ लाईफ. राजा म्हणतो तुझ्या निष्काळजीपणामुळं एक जीव गेलेला. यू मस्ट पे विथ युअर लाईफ. आणि त्याची भरपाई तुझं जीवन देऊन, तुझा जीव देऊन तू केली पाहिजेस. त्यावरती मॉर्टर मेकर म्हणतो नो 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 माय रॉयल लॉर्ड. नाही नाही म्हणतो, हे माझ्या राजा, आय एम नॉट टू ब्लेम. मला दोष देऊ नका. The pot which I used to pour water into mortar had extraordinarily large mouth. जे भांडं होतं की ज्या भांड्यातून मी पाणी त्या मॉर्टरसाठी ओतत होतो ते अतिशय मोठं होतं. त्याचं तोंड जे होतं ते अतिशय मोठं होतं. सो एक्सेस वॉटर पोर डाऊन इन टू द मॉर्टर्स मिक्सचर. आणि त्या मॉर्टरच्या मिक्सचरमध्ये भरपूर अतिप्रमाणात पाणी ओतलं गेलं. आय वॉज हेल्पलेस. आणि मी हेल्पलेस होतो, मी काय करू शकत नव्हतो. इट इज पॉटर्स फॉल्ट फॉर मेकिंग सच ए युजलेस पॉट. अशा प्रकारचं निरुपयोगी भांडं बनवणं हे त्या कुंभाराचा दोष आहे असं तो म्हणतो. देन किंग सेड, लेट द पॉटर बी ब्रॉट हिअर ॲट वन्स. तो म्हणतो मग कुंभाराला इथं घेऊन या. ही मस्ट बी एक्सक्युज्ड फॉर मोल्डिंग सच युजलेस पॉट. अशा प्रकारची भांडी बनवण्यासाठी त्याला फासावरती दिलंच पाहिजे असं तो म्हणतो. देन फोर्थ गार्ड लिव्स अँड री एंटर्स विथ द पॉटर
त्यानंतर चौथा गार्ड जातो आणि पॉटरला घेऊन पाठीमागं परततो. कॉरिंग बिफोर द किंग, राजासमोर अतिशय घाबरून तो पॉटर म्हणतो, युअर मॅजेस्टी, महाराज, यू शो मर्सी टू दिस हंबल पॉटर, तुम्ही या प्रामाणिक असणाऱ्या कुंभाराला दया दाखवा. आय अग्री द पॉट आय मेड अँड सोल्ड टू द वॉटर मेकर वॉज अ डिफेक्टिव्ह वन. मी मान्य करतो की मी बनवलेलं जे भांडं होतं आणि जे भांडं मी त्या वॉटर मेकरला, चुनावाल्याला किंवा सिमेंटवाल्याला विकलं ते दोष रहित होतं किंवा ते दोष असणारं होतं. बट आय एम नॉट गिल्टी, परंतु माझा अपराध नाही. ॲज आय वॉज मोल्डिंग दॅट पॉट, ज्या क्षणाला मी ते भांडं बनवत होतो, आय हॅड हर्ड द स्वीट डेलिकेट टिंकलिंग ऑफ अँकलेट्स, मला गोड मधुर असा पैंजणाचा आवाज त्यावेळेला ऐकू आला. इट वॉज द मनी लेंडर्स डॉटर, ती सावकाराची मुलगी होती. सी डिस्ट्रॅक्टेड मी जस्ट ॲज आय वॉज शेपिंग द माउथ अँड इट बिकेम टू वाईड. आणि ज्या क्षणाला मी त्या भांड्याला आकार देत होतो, त्या भांड्याच्या तोंडाला आकार देत होतो, आणि त्याच वेळेला तिनं माझं लक्ष विचलित केलं आणि त्यामुळं ते भांडं मोठं झालं. याच्यावरती राजा म्हणतो, द किंग सेड, ब्रिंग द मनी लेंडर्स डॉटर हिअर. आता म्हणतो त्या सावकाराच्या असणाऱ्या मुलीला इथं घेऊन या. दिस व्हेरी इन्स्टंट, हे अतिशय ताबडतोब करा म्हणतो. सी मस्ट बी सेंड टू द गॅलोज फॉर द डिस्टर्बिंग दिस पुअर पॉटर ॲट वर्क. या गरीब कुंभाराला आपल्या कामावरून लक्ष विचलित करायला लावलेल्या त्या सावकाराच्या मुलीला फाशी दिलंच पाहिजे, असं राजा म्हणतो. देन फर्स्ट गार्ड लिव्स, त्यानंतर पहिला गार्ड जातो. अँड एंटर्स विथ द मनी लेंडर्स अँड हिज डॉटर, आणि त्या असणाऱ्या सावकाराला आणि त्याच्या मुलीला घेऊन येतो. देन मनी लेंडर सेड इन डेस्परेट व्हॉइस, अतिशय दिनवाण्या आवाजामध्ये तो म्हणतो, ओ जस्ट किंग स्पेअर माय डॉटर, तो म्हणतो, हे राजा, माझ्या मुलीला वाचवा. शी इज माय ओनली चाइल्ड अँड टू बी वेडेड नेक्स्ट मंडे, ती माझी एकुलती एक मुलगी आहे आणि तिचं लग्न येत्या सोमवारी आहे. देन डॉटर सेड, ओ डू नॉट फ्रेड फादर, ती म्हणते, पप्पा घाबरू नका. द किंग विल नॉट हँग मी, राजा मला फाशी देणार नाही. टू द किंग, ती राजाला म्हणते, यू मोस्ट इस्टिम्ड हायनेस, हे आदरयुक्त असणाऱ्या राजा, हे महान राजा, आय रेअरली स्टेप्स आउटसाइड द थ्रेशोल्ड ऑफ माय होम, मी माझ्या घराच्या बाहेर दुर्मिळपणेच बाहेर पडते, क्वचितच बाहेर पडते. बट ॲज माय फादर सेड, आय एम टू बी मॅरिड नेक्स्ट वीक, जसं माझे वडील म्हणाले की मला पुढच्या आठवड्यामध्ये माझं लग्न होणार आहे. अँड माय ज्वेलरी इज नॉट रेडी, आणि माझे दागिने तयार नव्हते. अँड आय हॅड टू गो टू गोल्डस्मिथ शॉप टू अर्ज हिम टू वर्क फास्टर, आणि म्हणून मला सोनाराच्या दुकानाकडे जावं लागलं, काम त्याला लवकर करायला सांगायला. अँड हँड ओव्हर माय ऑर्नामेंट्स ऑन टाइम, आणि माझे दागिने वेळेवर परत देण्यासाठी त्याला सांगण्यासाठी मला त्याच्या दुकानात जावं लागलं. द पॉटर शॉप इज ऑन द वे, पॉटरचं जे दुकान आहे, कुंभाराचं जे दुकान आहे ते मार्गावरतीच होतं. आय कुड नॉट हेल्प इट, आणि मी त्याला काय करू शकले नाही. इट इज ऑल गोल्डस्मिथ फॉल्ट, हा सगळा ही सगळी जी चूक आहे ती सोनाराची चूक आहे. आय हॅड ही डिलिव्हर्ड माय ऑर्नामेंट्स टाइम, जर त्यानं माझे ऑर्नामेंट्स, माझे दागिने जर वेळेवर परत मला दिले असते, आय वुड नॉट हॅव बीन फोर्स टू गो पास्ट टू द पॉटर्स शॉप, आणि मग मी त्या पॉटरच्या असणाऱ्या दुकानापासून मला जायचं काही कारणच नव्हतं. देन किंग सेड, देन सेंड फॉर द गोल्डस्मिथ अँड विदाउट एनी डिले ही मस्ट बी हँड, तो म्हणतो मग सोनाराला बोलवा आणि
कुठलाही उशीर न करता त्याला आपण फासावर देऊ. अशा प्रकारे इथं पहिला भाग संपतोय आणि पहिल्या भागामध्ये कसा एकामागून एक प्रत्येकाला दोषी धरत आहे हे आपल्याला दिसतंय आणि राजा प्रत्येकाला दरबारामध्ये बोलवत आहे. ही एक मजेशीर गोष्ट आहे. प्रत्येकजण आपली चूक दुसऱ्यावर ढकलत आहे, दुसऱ्यावर टाकत आहे आणि त्याच्यातून विनोद निर्मिती होते. असा हा पहिला भाग नाटकाचा प्ले याचा आपण इथं आज पाहिलेला आहे. आता आपण इथं थांबायचं आहे. राहिलेला भाग आपण पुढच्या तासाला बघणार आहोत.